सावेडी उपनगर भागातील जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त प्रभागातील नागरिकांना छावा हा चित्रपट दाखवण्यात येणार होता। त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्याचा उपक्रम भागातील तरुणांनी हाती घेतला। झेंडे लावत असताना हिंदुत्ववादी धडाडीचा तरुण प्रज्वल गीते याचा हात विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेला लागल्याने शॉक बसून तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्याला शहरातील सुरभी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। 2 महिने या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या सर्व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन कमी दरामध्ये उपलब्ध करून दिल्या। आज अखेर प्रज्वल गीते बरा झाला असून रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले। यावेळी उपचाराच्या 2 महिन्यांच्या कालावधीत प्रज्वल याला हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी चांगली सेवा दिली। त्याबद्दल रुग्णालयाच्या प्रति कृतज्ञता म्हणून हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी यांचा माजी नगरसेवक निखिल वारे व जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे प्रज्वल गीते याच्या उपचाराचा सर्व खर्च माजी नगरसेवक निखिल वारे व जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी उचलला। तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रज्वल गीते याच्या उपचाराची वेळोवेळी दखल घेतली। तारीख नाही आठवत मला, 8 मार्चला काहीतरी आम्ही संभाजी महाराजांचा पिक्चर दाखवला आमच्या इथं नाही का। आणि त्याच्यानंतर आम्ही भगवा झेंडा लावत होतो इकडे नाही का। तर रविवारी नाही सोमवार मेंबर काहीतरी सोमवारी 10 मार्चला संध्याकाळी झेंडा लावत असताना वरती फक्त एक शॉक वरती चुकून तारेला चिटकला, रॉड चिटकला। मग तिथून सगळं ते करंट वगैरे पास झालं। त्याच्यानंतर इथं आलो तर मेंबरनी इथं आणलं। मेंबर बाप्पू दादा होते गाडीमध्ये, सचिन सावंत दादा होते। त्या सगळ्यांनी बाप्पू तिथं जागेवरती काय CPR दिला। CPR देऊन सगळ्यांनी आणलं खाली। संजना मॅडम, आशिष आणि जुनागडे सर या तिघांनी वाचवलं। त्याच्यानंतर वरती आल्यानंतर 3 दिवस तर काय आठवतच नाही। त्याच्यानंतर सगळं मावशींनीच केलं। मावशींनी खायला प्यायला घातलं। आता तिथं देवेन मामा नेमकं गावाला गेले आहेत। देवेन मामाने भरपूर काळजी घेतली। देवेन मामा गेल्यानंतर निर्भय पुढे आला सगळ्यानंतर निर्भयने सगळं केलं। आणि मेंबरनी म्हणजे जेवणापासून सगळंच मेंबरनी केलं। सगळं आता भरपूर वाटतंय। खूप दिवसांनी 2 महिने तर घरी चाललंय। प्रज्वलजी गीते हा एक युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासाच्या निमित्तानं ज्यावेळेला छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम या गुलमोहर रोड पाईपलाईन रोडच्या उपनगरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक निखिल वारे साहेब यांच्या पुढाकारात हा उपक्रम सुरू होता। तर त्यावेळेला एक प्रज्वल गीते हा एक युवक हा एक भगवा ध्वज लावत असताना त्याला एक इलेक्ट्रिक शॉक त्यावेळेला बसला आणि तो गंभीर स्वरूपामध्ये या निखिल वारे साहेब व त्यांच्या सर्व जगदंबा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला योग्यरित्या ताबडतोब उपचाराकरता सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। आणि आज जवळपास बऱ्याच दिवसानंतर जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा एक जीवनाशी एक वेगळा संघर्ष या युवकांनी केला। अनेकांच्या आशीर्वाद, प्रयत्न, डॉक्टर मंडळींचे याच्या माध्यमातून चांगले उपचार त्याला मिळाले। आणि आज तो एक योग्यरित्या त्याचा डिस्चार्ज देखील या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होता। आणि त्याला लागणारा एक मोठा खर्च जो होता म्हणजे अगदी लाखो रुपयामध्ये त्याला खर्च आला। शासनाची एक अल्प मदत निखिल वारे साहेब यांनी मिळवली, पण उर्वरित जो लाखो रुपयाचा खर्च झाला तो स्वतः त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे। जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी स्वखर्च या ठिकाणी तो केलेला आहे। आणि आज त्या युवकाला जे पुनर्जीवन जे मिळालं आहे तर हे सगळ्यांचं एक फार मोठं त्यामध्ये कष्ट आहे, त्यांचे प्रयत्न आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद त्याला मिळाले। आणि तो आज पुन्हा या ठिकाणी हॉस्पिटलमधून तो आता घरी चालला आहे। निश्चितपणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आपला आनंद हा पाहायला मिळतो। त्यामुळे त्याचं येणाऱ्या काळामध्ये सगळे त्या पाठीमागे उभं राहतील आणि तो निश्चित चांगल्या प्रकारे पुन्हा काही दिवसांनंतर तो आपल्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी रुजू होईल अशी एक खात्री आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि अशाच रीतीनं निखिलजी वारे साहेब असतील, त्यांच्या मागे असणारे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद असतील,
त्या अशाच माध्यमातून त्यांनी अनेकांना असं सहकार्य करत राहावं. ते असं सहकार्य ते करत आलेले आहेत, पुढेही करत राहतील. आणि अशाच भगव्या ध्वजाचा कुठे रक्षण करण्याचं काम अशा तरुणांनी एक चांगल्या प्रकारे करत राहू अशी खात्री विश्वास व्यक्त करतो. आणि या ठिकाणी निखिलजी वारे साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या टीमचे मनापासून त्यांनी जे काही परिश्रम घेतले तो त्यांनी खर्च स्वतः केलाय, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचं औचित्य साधून छावा हा चित्रपट आम्ही सर्व प्रभागात दाखवत होतो. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी आम्ही आपल्या परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यासाठी सर्व युवक असतील, सर्व आमच्या युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते झेंडे लावत होतो. त्यावेळेस माझा सहकारी प्रज्वल गीते हा देखील त्याच्यामध्ये धर्माचं काम म्हणून सहभागी झाला होता. तो देखील भगवा झेंडा लावत होता. परंतु एक दुर्दैवी अपघात घडला व त्याच्याकडून चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळं त्याला शॉक बसला होता. संपूर्ण हायटेन्शन तारेला त्याच्याकडून धक्का लागला होता. आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीनं त्याला शॉक बसलेला असताना देखील त्याला तिथपासून ते काढलं. त्याला अक्षरशः धक्का देऊन आम्ही तिथून काढलं. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं. मी विशेष आभार सुरभी हॉस्पिटलचे व त्यांच्या सर्व टीमचे मानू इच्छितो की डॉक्टर अमित पवार सर असतील, डॉक्टर मायावती असतील, डॉक्टर जुनागडे सर असतील, यांनी सर्वांनी त्याला जी योग्य ट्रीटमेंट पाहिजे ती ट्रीटमेंट दिली व त्या ट्रीटमेंटमुळं आज प्रज्वल, तुम्हाला सांगतो, 2दा त्याचं हृदय बंद पडलं होतं. 2दा हृदय बंद पडून ते हृदय चालू झालं. ही तुम्हाला सांगतो छत्रपती शंभू महाराजांचं धर्माचं काम तो करत होता. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला जीवनदान मिळालेलं आहे असं आम्ही मानतो. त्याचबरोबर दुसरी अजून आनंदाची गोष्ट, प्रज्वलचे वडील वयस्कर आहे, त्याच्या घरात दुसरं कोणी कमवतं नाही. इतका हॉस्पिटलचा खर्च देखील त्याच्या कुटुंबाला पेलावणार नव्हता. आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या दवाखान्याचा पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केला. सुमारे 10 ते 12 शस्त्रक्रिया गेल्या 2 महिन्यामध्ये प्रज्वलवर करण्यात आल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर मायावती असतील, त्यांनी अतिशय अल्प दरामध्ये आम्हाला त्यांनी शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध करून दिली. त्यांचे देखील विशेष आभार मानतो. तसंच सुरभी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ असेल, म्हणजे त्याच्या जेवणापासून त्याच्याबरोबर झोपण्यापर्यंत सर्व मित्रपरिवार करतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना की रक्ताच्या नात्यापेक्षा त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं हे फार मोठं असतं, त्याचाच आम्हाला अनुभव आला. आणि खऱ्या अर्थानं आज 2 महिन्यानंतर प्रज्वलचा डिस्चार्ज होतोय. मनापासून आनंद होतोय की असं परिस्थिती तयार झाली की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होतं का काय, परंतु संपूर्ण तमाम सगळ्या आमच्या भागातील नागरिकांच्या सदिच्छा, कारण की तो अतिशय चांगला मुलगा आहे, सगळ्यांच्या प्रेरणेमुळं, सदिच्छेमुळं, सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केल्यामुळं आणि डॉक्टरांनी विशेष सहकार्य केल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आज त्याला घरी घेऊन जाण्यात अतिशय आनंद होतोय. याकरता सुरभी हॉस्पिटल असेल, सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं. तसंच नगर शहराचे माननीय आमदार संग्रामभाई जगताप, आमचे नेते सुजाता विखे पाटील यांनी देखील वेळोवेळी हॉस्पिटल स्टाफशी बोलणं करून योग्य ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि एक म्हणजे हॉस्पिटलनी त्याला जीवनदान दिलं, त्याच्यामुळे सुरभी हॉस्पिटलचे आम्ही मनापासून आभार मानतो.